श्री गणेशाय नमः. आई राजा उधो उधो, येडेश्वरीचा उधो उधो. तर तुम्ही पाहू शकता की मंदिराकडून पालखीचे प्रस्थान झालेले आहे चुन्याच्या रानाकडे. तर ती गावामधून येत असते. तर सर्वजण पालखी येण्यापूर्वी सडा रांगोळी करतात. मी पण माझ्या अंगणामध्ये काढलेली आहे. आणि सर्व येरमाळ्याच्या निवासी जे आहेत ते त्यांच्या दारात तुम्हाला अशी सडा रांगोळ अवश्य पालखी दिसणारच. तुम्ही पाहू शकता आतून किती पालखी हलगी वगैरे वाजवत आहेत लोक. तर सध्या श्री येडेश्वरी आईची पालखी ही आपल्या वाणी गल्लीमध्ये आलेली आहे. तुम्ही पाहू शकतात. मी जवळून दाखवेल पुढे. तर तुम्ही पाहू शकतात ही येडेश्वरींचे मुखवटे वगैरे आहेत. हे पालखीच्या मागोमाग चालतात. हे भक्त आहेत तर तुम्ही पाहू शकतात किती गर्दी आहे. हे पहा, जवळून मी व्ह्यू दाखवत आहे. तुम्ही सर्वांनी दर्शन करून घ्यावे. ज्यांना शक्य नसेल दर्शन इथे येऊन घेणं त्यांनी दर्शन नक्की करा. हे पहा, जुन्याच्या रानामध्ये आता पालखी आलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही पालखी किती गर्दी आहे. जवळपास 15 लाख या दिवशी तिथे उपस्थित होते आणि हिंदी जाण्याची पण जागा नाही. तुम्ही पाहू शकता किती प्रचंड गर्दी आहे. तर तुम्ही पाहू शकतात भक्त पालखीच्या मागे मागे चालत आहेत आणि खूप गर्दी आहे. सर्वजण येडेश्वरी आईंचे दर्शन करत आहेत. खूप गर्दी आहे. आईच्या आगमनाने वातावरण अगदी प्रफुल्लित झालेले आहे आणि तुम्हाला एकच ऐकण्यास भेटणार, आई राजा उदे उदे, येडेश्वरीचा उदे उदे. तर आईसाहेबांची पालखी आमराईमध्ये आलेली आहे. तुम्ही पाहू शकतात. आता पालखी मंदिराकडे ती प्रस्थान करत आहे. तर इथे देवी 5 दिवस विसावा घेते. सर्व भक्त भाविक जण इथे दर्शनास येतात. तुपापोळ्याचा नैवेद्य असतो, वड्या भाकरीचा नैवेद्य असतो आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असतात. पशुप्रदर्शन, आतिषबाजी, कुस्तींचे फड हे भाविकास पाहण्यास भेटतात. आणि परत 5व्या दिवशी ती चुन्याच्या रानाकडे प्रस्थान करते आणि मग मंदिराकडे जाते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.